नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. आपण बोलत आहोत मार्को पोलोबद्दल. बऱ्याचदा आपण मार्को पोलोला केवळ एक प्रवासी मानतो, पण आजच्या या ऐतिहासिक सफरीमध्ये तुमच्या लक्षात येईल की तो केवळ एक प्रवासी नव्हता. तो एक असा महत्त्वाचा दुवा होता ज्याने मध्ययुगीन पश्चिमेला पूर्वेच्या प्रगत जगाशी जोडलं. चला तर मग या एका अत्यंत रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. पण प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी जरा त्या काळातील वास्तवाची कल्पना करूया. विचार करा, आपण 750 वर्षांपूर्वीच्या जगात आहोत. आजच्यासारखं इंटरनेट नाही, रस्ते शोधण्यासाठी GPS नाही, विमाने किंवा आधुनिक जहाजे नाहीत, साधे अचूक नकाशेसुद्धा नाहीत. आणि या सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे प्रवासात जिवंत राहण्याची कोणतीही शाश्वती नाही. अशा पूर्णपणे संपर्क तुटलेल्या जगात अवघ्या 17 वर्षांचा एक तरुण आपलं सुरक्षित घर सोडून एका अज्ञात प्रवासाला निघतो. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आणि हा प्रवास किती भव्य होता याची कल्पना त्याच्या संपूर्ण जीवनक्रमावरून येते. 1254 मध्ये वेनिससारख्या अत्यंत श्रीमंत शहरात जन्मलेला मार्को 1271 मध्ये आशियाकडे निघतो. हा काही मोजक्या महिन्यांचा नाही, तर तब्बल 24 वर्षांचा महाप्रवास होता. 1275 मध्ये तो चीनमध्ये पोचतो आणि पुढे 1298 मध्ये तो आपलं जगप्रसिद्ध पुस्तक लिहितो. 1324 मधील त्याच्या मृत्यूपर्यंतचा हा घटनाक्रम पाहिला तर आपल्याला त्याच्या अफाट जीवनाचा आणि या प्रवासाचा खरा आवाका समजतो. तर मग हा प्रवास नक्की कसा होता? मार्को पोलो, त्याचे वडील निकोलो आणि काका मॅफिओ यांनी आपला ओळखीचा देश आणि व्हेनिसमधलं ते सुरक्षित ऐषारामी जीवन कायमचं मागे सोडलं. त्यांच्यासमोर आता होता एक पूर्णपणे अज्ञात आणि भयानक धोकादायक मार्ग. त्यांनी निवडलेला मार्ग काही साधासुधा व्यापारी मार्ग नव्हता. त्यांना भूमध्य समुद्र, मध्य पूर्व आणि पर्शिया, अफगाणिस्तानचे अत्यंत उंच आणि बर्फाळ पामीर पर्वत आणि सर्वात शेवटी जीवघेणे गोबी वाळवंट पार करायचे होते. वाटेत उपासमार, भयंकर आजार, दरोडेखोरांचा सततचा धोका आणि अत्यंत प्रतिकूल हवामान. आधुनिक सोयींशिवाय हा मार्ग पार करणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. आता यात गोबी वाळवंटाविषयीचा त्यावेळचा दृष्टिकोन फारच रंजक होता. मध्ययुगीन काळात या वाळवंटाची लोकांमध्ये प्रचंड दहशत होती. मार्को पोलोने स्वतः नोंदून ठेवलंय की रात्रीच्या वेळी प्रवाशांना वाळवंटात विचित्र आवाज ऐकू यायचे, जणू काही आत्मेच त्यांचं नाव पुकारत आहेत. लोक रहस्यमयरित्या बेपत्ता व्हायचे आणि भूतांची त्यांना प्रचंड भीती वाटायची. पण आजच्या आधुनिक जगात आपल्याला नक्की माहीत आहे की ते आवाज केवळ वारा आणि सरकत्या वाळूचे नैसर्गिक ध्वनी होते. पण त्या काळातील प्रवाशांसाठी ते सगळं किती अतिंद्रिय आणि भयंकर असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. या जीवघेण्या गोबी वाळवंटानंतर आपण थेट पोहोचतं इसवी सन 1275च्या आसपास. मार्को पोलो आणि त्याचे कुटुंब अखेर अनेक संकटांचा सामना करत चीनमध्ये दाखल झाले. त्यावेळी चीनवर इतिहासातील सर्वात मोठ्या भूसाम्राज्याचा शासक कुबलाई खान याची सत्ता होती. तिथे पोहोचल्यावर पोलोने जे काही पाहिलं ते युरोपच्या कल्पनेपलीकडचं होतं. विशाल आणि अत्यंत सुव्यवस्थित शहरे, इंधनासाठी काळ्या दगडाचा म्हणजे चक्क कोळशाचा वापर आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे कागदी पैशांचा वापर. त्या काळात युरोपमध्ये कोणी कागदी चलनाची कल्पनासुद्धा केली नव्हती. कालव्यांचे विस्तीर्ण जाळे, अत्यंत प्रगत व्यापार आणि वेगवान टपाल व्यवस्था पाहून तो पूर्णपणे थक्क झाला. थोडक्यात सांगायचं तर हे साम्राज्य युरोपपेक्षा कित्येक पटींनी प्रगत होतं. चीनमध्ये अनेक वर्ष कुबलाई खानच्या दरबारात काम केल्यानंतर परतीच्या प्रवासात मार्को पोलोने एका अशा प्रदेशाला भेट दिली ज्याने त्याला खऱ्या अर्थाने भुरळ घातली. चला आपण भारताच्या, विशेषतः सध्याच्या तामिळनाडूतील पांड्य साम्राज्याकडे वळूया आणि पाहूया तो त्याबद्दल नक्की काय म्हणतो. दक्षिण भारताच्या कोरोमंडल आणि मलबार किनाऱ्यावर वसलेलं हे पांड्य साम्राज्य त्यावेळी अत्यंत शक्तिशाली होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार्को पोलोने या प्रदेशाचं वर्णन जगातील सर्वात श्रीमंत आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रगत असलेल्या ठिकाणांपैकी एक असं केलंय. इथली भव्य मंदिरं आणि जागतिक पातळीवर चालणारा अफाट सागरी व्यापार पाहून तो पुन्हा एकदा अवाक झाला. या सगळ्या अफाट संपत्तीचं एक प्रमुख कारण होतं इथला प्रसिद्ध मोत्यांचा व्यापार. त्याने या मोती काढण्याच्या पद्धतीचं अगदी सविस्तर वर्णन केलंय. सगळ्यात आधी स्थानिक पाणबुडे स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल समुद्रात जातात. त्यानंतर ते अत्यंत धोकादायक अशा समुद्राच्या तळावरून शिंपले गोळा करून वर आणतात आणि शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यासाठी या शिंपल्यांमधून अत्यंत मौल्यवान मोती काढले जातात. हाच तो उद्योग होता जो या प्रदेशाला जगभरात प्रचंड श्रीमंत बनवत होता. केवळ व्यापारच नाही तर त्याने भारतीय समाजाचं अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं. इथला पेहराव, इथलं चमचमीत अन्न, हिंदू धार्मिक परंपरा, साधू संत आणि त्यांचे आध्यात्मिक विधी,
त्याने आपल्या नोंदींमध्ये अतिशय सुंदररित्या शब्दबद्ध केले. इथली किनारपट्टीवरील व्यापार संस्कृती त्याच्यासाठी खरोखरच अद्वितीय होती. मध्ययुगीन युरोपसाठी हा भारत अत्यंत आध्यात्मिक, प्राचीन आणि गूढ असाच होता. पण आता इथे एक साहजिक आणि सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा मार्को पोलो तब्बल 24 वर्षांनंतर आपल्या मायदेशी म्हणजे व्हेनिसला परतला आणि त्याने या प्रगत चीन आणि श्रीमंत भारताच्या कथा लोकांना सांगितल्या, तेव्हा तिथल्या लोकांनी खरोखरच त्याच्यावर विश्वास ठेवला असेल का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. लोकांचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही आणि अगदी इथूनच त्याच्या जीवनातला एक नवा आणि तितकाच नाट्यमय अध्याय सुरू होतो. व्हेनिसला परतल्यानंतर काही काळातच व्हेनिस आणि जेनोवा या 2 शहरांमध्ये युद्ध पेटलं आणि या युद्धात पकडले गेल्यामुळे मार्को पोलोला चक्क कैद झाली. पण यात एक मोठा विरोधाभास बघा. इतिहासातील सर्वात महान प्रवासाचं वर्णन करणारं पुस्तक एका मोकळ्या आकाशाखाली नाही तर चक्क एका अंधाऱ्या तुरुंगात लिहिलं गेलं. तुरुंगातच त्याने रस्टी चलो दा पिसा या एका लेखकाला आपला संपूर्ण प्रवास सांगितला आणि अशा प्रकारे द ट्रॅव्हल्स या जगप्रसिद्ध ग्रंथाचा जन्म झाला. मात्र हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर युरोपमधील लोकांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. इथे 2 पूर्णपणे वेगळ्या जगांचा संघर्ष आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतो. एका बाजूला पोलोनी पाहिलेलं सत्य होतं, कागदी चलन, आशियातील मोठी शहरे, संघटित प्रशासन आणि अफाट संपत्ती. तर दुसऱ्या बाजूला युरोपियन लोकांचा अत्यंत संकुचित दृष्टिकोन होता, ज्यांना हे सगळं खोटं आणि अविश्वसनीय अतिशयोक्ती वाटली. त्यांनी त्याच्या या पुस्तकाला निव्वळ कल्पित कथा म्हणून हिणवलं आणि त्याला चक्क इल मिलियन म्हणजेच 10 लाख खोटे बोलणारा असं टोपणनाव देऊन टाकलं. हा संशय इतका खोलवर रुजला होता की आजही काही इतिहासकार एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतात. मार्को पोलोने खरोखरच कधी चीनला भेट दिली होती का? की त्याने या सगळ्या कथा फक्त व्यापाऱ्यांकडून ऐकून लिहिल्या होत्या? यामागील सर्वात मोठा युक्तिवाद असा आहे की जर तो खरंच चीनला गेला होता तर त्याने द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणजे चीनच्या त्या महान भिंतीचा आपल्या पुस्तकात कुठेही उल्लेख का केला नाही. संशयवाद्यांचा हा अगदी मुख्य मुद्दा आहे. पण ऐतिहासिक वास्तव खरं तर वेगळंच आहे. मार्को पोलोच्या काळात म्हणजे मंगोल साम्राज्यात ती भिंत आजच्या इतकी प्रसिद्ध किंवा महत्त्वाची नव्हतीच. त्यामुळे त्या काळच्या ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास केल्यावर हा वाद सहज मिटतो. लोकांचा त्याच्यावर विश्वास असो वा नसो, मार्को पोलोच्या या पुस्तकाने एक अशी क्रांती घडवून आणली जी थांबवणं आता कोणाच्याच हातात नव्हतं. त्याच्या या कथांमुळे जगाचा भूगोल कायमचा बदलणार होता. एका कल्पनेचा आणि पुस्तकाचा प्रभाव किती प्रचंड असू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मार्को पोलोच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी एका महत्त्वाकांक्षी दर्यावर्दीने त्याचा हा ग्रंथ वाचला. तो दर्यावर्दी होता क्रिस्टोफर कोलंबस. कोलंबसने नेहमी मार्को पोलोच्या पुस्तकाची एक प्रत स्वतःसोबत ठेवली होती. त्या पानांमध्ये वर्णन केलेल्या त्या श्रीमंत आशियामध्ये पोहोचण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. हे अगदी स्पष्ट आहे की मार्को पोलोच्या लिखाणाशिवाय युरोपातील शोधाचं युग कदाचित पूर्णपणे वेगळं असतं. आपण जर त्याच्या संपूर्ण कामगिरीचा एकदा आढावा घेतला तर त्याचं खरं यश अधोरेखित होतं. त्याने केवळ प्रवास केला नाही तर युरोप आणि आशियाला खऱ्या अर्थाने जोडलं. त्या काळात जेव्हा लोक आपलं शहर सोडायला घाबरायचे तेव्हा मध्ययुगीन भौगोलिक ज्ञानाचा कायापलट करण्याचं धाडसी काम त्याने केलं. मध्ययुगीन आशियाई संस्कृतींची मूल्यवान माहिती नोंदवून ठेवली आणि जग आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं असल्याचं त्याने सिद्ध करून दाखवलं. इसवी सन 1324 मध्ये मार्को पोलो अगदी मृत्यूच्या दारात असताना लोकांनी त्याला पुन्हा एकदा विचारलं, मार्को, किमान आता जाता जाता तरी खरं सांग, तुझ्या त्या कथा खऱ्या होत्या की तू खोटे बोललास? त्यावर मार्को पोलोने दिलेलं उत्तर कायमचं इतिहासात कोरलं गेलं. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, मी जे काही पाहिलं त्याचा अर्धा भागही मी तुम्हाला सांगितलेला नाही. आणि त्याचा हाच वारसा आज शेकडो वर्षानंतरही जिवंत आहे. तो केवळ एक इटालियन व्यापारी राहिला नाही, त्याचं नाव कुतूहल, अफाट धैर्य आणि संस्कृतींच्या जोडणीचं एक जागतिक प्रतीक बनलं आहे. त्याचा तो प्रवास केवळ जमिनीवरचा नव्हता, तर तो मानवी कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावणारा प्रवास होता. या सगळ्या रंजक आणि थक्क करणाऱ्या प्रवासानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. जर आपल्याला वेळेत मागे जाण्याची संधी मिळाली तर आजच्या काळात कोणता ऐतिहासिक प्रवासी तुमचा सर्वात उत्तम प्रवास सोबती ठरेल यावर नक्की विचार करा. ही ऐतिहासिक सफर आणि हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला रंजक वाटलं असेल तर अशाच प्रकारच्या सखोल माहितीसाठी नक्की जोडलेले रहा. इतिहास, महान शोधक आणि जग बदलून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण अशीच चर्चा करत राहू, कारण इथे आपण केवळ इतिहास वाचत नाही तर तो समजून घेतो. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नेहमी नवीन गोष्टी शिकत रहा.